केला होता। तर त्या उठावाची कारण ही फार महत्वाची होती की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पूर्ण त्यांच्या हयातीमध्ये शिवसेना स्थापन केल्यापासून जो विचार दिला, शिवसैनिकांना दिला, लोकांना दिला, त्या विचाराला कुठेतरी बाजूला सारून वेगळ्या पद्धतीची शिवसेना जे लोक नेत होते त्या विरोधात आम्ही उठाव केला आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराला घेऊन आम्ही काम करणारे आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करू असा आमचा नारा होता। आज त्याच विचाराने आम्ही काम करत आहोत आणि म्हणून माननीय न्यायालय हे सुद्धा या ठिकाणी विचार करणार आहे की आज एवढा मोठा उठाव झाला, विचारासाठी उठाव झाला आणि त्यामुळे मला असं वाटतं की सत्य परेशान हो सकता है, पराजित हो नहीं सकता, सत्यमेव जयते। चिन्ह गोठवा म्हणून देखील मागणी केली जाते। आता कोण काय मागणी करतो आहे यापेक्षा आता येणाऱ्या काळामध्ये आमचे जेव्हा विधी तज्ञ त्या ठिकाणी आमची बाजू मांडेल तेव्हा तुम्हाला समजेल की आमची बाजू कशा पद्धतीने आम्ही मांडतो। सर, शेवटचा प्रश्न, सूर्या बारचं उद्घाटन नांदेडमध्ये तुम्ही केलेलं आहे, हॉटेल सूर्या प्राईड हे खरं तर नांदेड शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारी वास्तू या नांदेड शहरामध्ये सुरेश भाऊ राठोड, रमेश भाऊ राठोड, अनिकेत आणि बॉबी यांनी उभी केलेली आहे। ते माझ्या जवळचे आहेत आणि आज 3 स्टार हॉटेल या ठिकाणी होणं फार गरजेचं होतं कारण नांदेड ही पर्यटन भूमी आहे, नांदेड हे तीर्थक्षेत्र आहे, शीख समाजाचं श्रद्धास्थान आहे, देश विदेशातून लोक इथे येतात आणि या नांदेड शहरामध्ये आल्यानंतर एक 3 स्टार हॉटेल या ठिकाणी असणं फार गरजेचं होतं आणि त्यामुळे त्यांना मी धन्यवाद शासनाकडून मानले। त्या गोष्टीला तुम्ही महत्व देता, परंतु आज विदेशातून लोक आले, भाविक भक्त आले किंवा पर्यटक आले तर त्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा पुढाकार राठोड परिवाराने घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना धन्यवाद दिलेले आहे, त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत। नांदेड शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आज नांदेडमध्ये खूप गरजेचं होतं एवढं मोठं हॉटेल जे आहे हे येणाऱ्या यात्रेकरू करता आणि चांगल्या सगळ्या VIP लोकांकरता जी नांदेडच्या बाहेर हॉटेलची व्यवस्था होती ती आज इथं मध्य ठिकाणी आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर जे हॉटेलचं आपलं उद्घाटन झालेलं आहे अशोकराव चव्हाण साहेबांच्या हाती आणि संजय राठोड साहेबांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि हे सगळ्या लोकांच्या सेवेकरता लोकांच्या आशीर्वादामधूनच हे सगळं निर्माण झालेलं आहे आणि आम्ही खूप वर्षापासून या व्यवसायामध्ये असून हे आमच्या श्रमाचं फळ आहे एवढं तुम्हाला सांगू इच्छितो। हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा आहे, जेवणाची सुविधा आहे, बँकेट हॉल आहे, कॉन्फरन्स हॉल आहे, गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आहे। हॉटेल सूर्या प्राईड, कलेक्टर ऑफिसच्या समोर, वजीराबाद, नांदेड। नांदेडचे लोकांना माझा आग्रहपूर्वक विनंती आहे की त्यांनी आमच्या हॉटेलला एकदा भेट द्यावी। आमचे जे पण इथं रेस्टॉरंट आहे, फॅमिली रेस्टॉरंट आहे, बार आहे, बँकेट हॉल आहे आणि किटी पार्टी रूम आहे, आमचे जे रूम्स आहे त्यांनी बघावं आणि त्यांचा प्रेम आणि त्यांचा भरोसा आमच्यावर ठेवावा। त्याच्यामुळे आम्ही जे हे हॉटेल टाकलेले त्याच्यासाठी आम्हाला पण आनंद होईल आणि नांदेडच्या लोकांना पण आनंद होईल अशी माझी अपेक्षा आहे। पर्यटकासाठी आम्ही एअरपोर्टला आमची एक व्हॅन ठेवणार आहे, तिथून आम्ही डायरेक्ट त्यांना इथून घेऊन येणार आहे। गुरुद्वाराचे दर्शन आहे, काळेश्वरचे दर्शन आहे, त्यांच्यासाठी ते सगळी आम्ही सोय करणार आहेत। त्यांच्यासाठी एकदम आम्ही सज्ज एकदम हॉटेलचे रूम ठेवलेले आहे, ऑल एअर कंडिशन्स आहे, हॉल एअर कंडिशन आहे, सगळं एअर कंडिशन ठेवलेलं आहे। 24 तास इथं लाईट गेली तरी आमचं जनरेटर चालू आहे। पार्किंग 25,000 स्क्वेअर फीटची आमची पार्किंग आहे, सगळी सोय सुरू आम्ही केलेली आहे। 4 लिफ्ट आहे याच्यामध्ये हॉटेलमध्ये। तर हे नांदेडच्या लोकांसाठी आम्ही केलेलं आहे। नांदेडच्या लोकांनी आम्हाला प्रेम द्यावा एवढीच आमची विनंती। पत्रकार परिषदेसाठी आमची कॉन्फरन्स रूम ठेवलेली आहे, तिथे 5-50 लोकांसाठी ते तुम्ही कॉन्फरन्स वगैरे घेऊ शकता। तिथे प्रोजेक्टर वगैरे सगळे आहे, प्रोजेक्टरचा उपयोग करू शकतात। एखादी पॉलिटिकल लोकांची खासगी मीटिंग ठेवायची आहे, तिथे प्रोजेक्टर आहे, प्रोजेक्टरवर त्यांना काही मार्गदर्शन द्यायचं ते सगळी व्यवस्था केलेली आहे। एखादे कॉर्पोरेट आहे जे लोक आहेत, सर टीचर्स लोक आहेत, त्यांना काही कॉन्फरन्स घ्यायची ते सगळी व्यवस्था आम्ही केलेली आहे। त्यांनी एकदा यावं आणि आमच्या हॉटेलला भेट द्यावी आणि इथली सगळी सोय बघावी
आणि आमच्याकडून जे त्यांच्यासाठी आम्ही केलेलं आहे त्यांचा त्यांनी भरपूर उपयोग घ्यावा अशी विनंती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही आज हॉटेल सूर्या प्राईड हे एक 3 स्टार कॅटेगरीचं आम्ही हॉटेलचं आज उद्घाटन करायला लावलं आणि ह्याच्यामध्ये 26 रूम एअर कंडिशनर सर्व सोयीने उपलब्ध मोठे मोठे रूम्स आहेत. जसं दुसऱ्या ह्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट असते, छोटे छोटे रूम असतात, पण ह्याच्यामध्ये एक मोठी रूम, स्पेसियस रूम ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीचं सूट रूम आम्ही तयार केलेलं आहे. त्याच्यासोबत एक कॉन्फरन्स हॉल आहे ज्याच्यात किटी पार्टी, बर्थडे असे छोटे मोठे कार्यक्रम 50-60 जणांचे होऊ शकतात अशा पद्धतीचं कॉन्फरन्स हॉल. आणि आता ज्या सध्याला ज्या आपण जिथं बाईट देतो आहोत, थांबलेलो आहोत, ते एक बँकेट हॉल आहे. ते 5,500 स्क्वेअर फीटाचं बँकेट हॉल. त्याच्यामध्ये 500 ते 6,000 लोक जेवण वगैरे कार्यक्रम होऊ शकते ॲट ए टाईम. लग्न काही कोणताही कार्यक्रम असो आम्ही ते चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि तुम्ही हॉलला पाहिलात तर कुठेच तुम्हाला पिल्लर वगैरे दिसणार नाहीत. विदाऊट पिल्लर एवढा मोठा हॉल मला वाटतं नांदेडमध्ये सध्याला तरी नसावा. आणि हाईट ह्याची 15 फूट हाईट आहे, म्हणजे असं सफोकेशन वगैरे होणार नाही याची आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे. पूर्ण प्लांटेशन वगैरे सर्व हायजेनिक फूड हे सर्व आम्ही सुविधा नांदेडच्या नागरिकांना आणि बाहेरच्या नागरिकांना आम्ही देणार आहोत. आज राज्याचे मंत्री आमचे बंधू श्री संजय भाऊ राठोड हे आले होते. त्यांच्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब, प्रताप पाटील चिखलीकर साहेब, आमचे सर्व प्रताप पाटील चिखलीकर साहेब, राजेश कुंटुरकर साहेब, हेमंत पाटील साहेब आणि बालाजी कल्याणकर साहेब, DP सावंत साहेब हे सर्वांनी येऊन आम्हाला आशीर्वाद दिलेले आहे.